तर मित्रांनो नमस्कार. तुम्ही आता पाहू शकता आपली परी शिवण्याला गेलेली आहे रक्षाबंधनला मामाच्या घरी आणि आपण तिला घ्यायला आता निघालो आहे. तर रस्त्यामध्ये आपल्याला 2-3 कामं करायची आहे. एक तर खुर्ची पाहायची आहे, व्हीलचेअर आणि बालाजी किराणावाल्यांचे पेमेंट द्यायचे आहे. तर चला आपण आता निघूया. मग म्हणलं चाबी घेतली घरातून, काढली आपली 2 व्हीलर आणि निघलो आता वालसिंगी मार्गे. पाहू शकता तुम्ही आपण वालसांगीमध्ये पोहोचलो आहे आणि इथली शाळा पण आता सुटलेली आहे. तर आता आपण पाहू व्हीलचेअरची दुकान. पाहू शकता तुम्ही आपण या दुकानमध्ये आलो होतो व्हीलचेअर घ्यायला, पण इथे व्हीलचेअर काही आपल्याला मिळाली नाही. तर चला आपण आता दुसऱ्या दुकानामध्ये पाहूया. मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण बालाजी किराणापर्यंत पोहोचलो आहे आणि आता आपण यांचं पेमेंट पण क्लिअर करून घेऊ. चला तर मित्रांनो आता बालाजी किराणावरचं आपलं काम सर्व आटवलं आहे आणि आता मी निघालो शिवण्याला. त्यामध्ये मला एक मित्र मिळाला आहे, तो वालसिंगी फाट्यापर्यंत येऊ द्या असं म्हणत होता. त्यामुळे मी त्याला लिफ्ट दिली आणि घेतले वालसिंगी फाट्यापर्यंत. बघू शकता तुम्ही हा मित्र आहे. पाहू शकता तुम्ही आपण याला आता वालसिंगी फाट्यापर्यंत पोहोचून दिलं आहे आणि तो आता उतरला आहे गाडीच्या खाली आणि त्याला जायचं आहे मंदिरावर. पाहू शकता तो आता चालला आहे. सोडला आपण त्याला वालसिंगी फाट्यापर्यंत. चला तर मित्रांनो आता आपण लागलो आहे दाखवडा रस्त्याने. पाहू शकता आता आपण शिवण्यामध्ये पोहोचलो आहे आणि आपल्याला व्हीलचेअर बघायची होती. तर आपण एका दुकानावर व्हीलचेअर आता इथे पाहून घेणार आहोत. तर चला बघूया व्हीलचेअर. पाहू शकता मित्रांनो आपण या दुकानापर्यंत आलो होतो. इथं पण व्हीलचेअर आपल्याला मिळाली नाही. आता बघूया आता दुसरीकडे पुन्हा. तिची मामा गेले आता विचारायला खुर्ची आहे का, तर आपल्याला काही शिवण्यामध्ये खुर्ची मिळताना दिसत नाही असं वाटते. आपल्याला आता एका दुकानामध्ये आपली पसंतीची व्हीलचेअर भेटून गेली आणि आता आपण यातून एक व्हीलचेअर खरेदी करून घेणार आहे. तर कमेंटमध्ये सांगा की कोणती खुर्ची किती रुपयाला घ्यायला हवी. शकता तुम्ही आता मी परीच्या मामाच्या घरापर्यंत पोहोचला आहे आणि परी रडत आहे कारण की परीला घरी यायचं नाही आहे, त्यामुळे ती रडते. हाय परी, बघा ती कशी फुगून माझ्यावर रुसली आहे. मी रक्षाबंधनला आले होते, मामा आले होते. मी मामाच्याच घरी होते, एवढं काढून नाही शकले. नानाला घ्यायला आले तर मागायला मी कळतलू लागली.